मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं शिवराज सर यूट्यूब चॅनलमध्ये. महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी योजना या अंतर्गत या ठिकाणी आज घेऊन येते एक नवीन माहिती. तर नॅप्स म्हणजे NAPS प्लस MAPS स्कीम कोणकोणत्या प्रकारे राबवली जाणार आहे किंवा राबवली जाते आहे आणि यासाठी क्वालिफिकेशन इयत्ता 5वीपासून 10वी, 5वी 10वी किंवा 12वी ग्रॅज्युएशन, ITI डिप्लोमा डिग्री किंवा इतर जी शैक्षणिक अर्हता असेल त्या सगळ्यांनाच या ठिकाणी अतिरिक्त मानधन शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेअंतर्गत दिले जाणार आहे. तर 30,000पासून ते 1,80,000पर्यंत मानधन हे तुम्हाला नॅप्स आणि मॅप्समधून म्हणजे NAPS आणि MAPS स्कीममधून मिळणार आहे. तर अद्याप अर्ज तुम्ही जर भरला नसेल तर तुम्ही तो अर्ज भरू शकता, म्हणजेच तुम्हाला हा लाभ मिळू शकतो. लवकरात लवकर हा अर्ज भरून घ्या. तर जाऊ डायरेक्ट डिटेल्स व्हिडिओकडे. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन मिळत जाते. रोजच्या अपडेटसाठी तुम्ही टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन करू शकता. सगळ्या लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. मित्रांनो, शिवराज सर ITI यूट्यूब चॅनलला बऱ्याच व्हिडिओ टाकलेले आहेत. तर MAPS जी स्कीम आहे, NAPS असेल किंवा MAPS जास्त या ठिकाणी 47 कोटीपर्यंत आता वाटप झालेलं आहे. तर ही योजना 6व्या फेजपर्यंतच पोहोचलेली आहे. असे जे योजना आहेत त्यावर मी बरेच व्हिडिओ या ठिकाणी अपलोड केले आहेत. 1,26,000 कसे मिळू शकतात हे या व्हिडिओमध्ये सांगितलं. अशा बऱ्याच व्हिडिओज या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला मिळून जातील. तर प्लेलिस्टला जाऊन सदर व्हिडिओंची माहिती घेऊ शकता. तर प्लेलिस्टमध्ये MAPS ही जी प्लेलिस्ट आहे त्यामध्ये तुम्हाला अनेक व्हिडिओ आहेत ज्यांच्यामध्ये सदर योजनेची माहिती दिली आहे. त्याचबरोबर आता परत एक योजना तुम्हाला अपडेट देत आहे. तर शासनाकडून काही दिवसापूर्वी सदर जे आहे ते या ठिकाणी पेपरमध्ये दिलेलं आहे, त्याचबरोबर वेबसाईटवर सुद्धा अपलोड केलेले आहे. तर यामध्ये कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र म्हणजे प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक व्यवसाय करू शकतो किंवा स्वतःचा व्यवसाय करू शकतो, नोकरी मिळू शकतो, यासाठी महाराष्ट्र शासनाकडून कौशल्य रोजगार उद्योजकता नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालय जे आहे, राज्य प्रशिक्षणार्थी सल्लागार महाराष्ट्र शासनामार्फत शिकाऊ उमेदवारी योजनेअंतर्गत विविध व्यवसायात आस्थापनामध्ये म्हणजे वेगवेगळ्या व्यवसाय असतील, आस्थापना म्हणजे कंपन्या, प्रशिक्षणाची सुवर्णसंधी म्हणजे प्रशिक्षण घेऊ शकणार जे विद्यार्थी आहेत ते डायरेक्ट या ठिकाणी प्रशिक्षण घेऊ शकतात, कौशल्य प्राप्त करू शकतात आणि सदर योजनेचा फायदा घेऊ शकतात. शिकाऊ उमेदवारी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना याला म्हटलं जातं. आता यामध्ये शिकाऊ उमेदवारी अधिनियम 1961 व शिकाऊ उमेदवारी महाराष्ट्र सुधारणा 2017 अंतर्गत महाराष्ट्र राज्यामध्ये इयत्ता 5वी, 10वी, 8वी, 12वी पदविका उत्तीर्ण, पदवी किंवा पदव्युत्तर उत्तीर्ण शिक्षण जे घेतलेले आहेत, त्याचबरोबर ITI मधील जे उत्तीर्ण विद्यार्थी असणार आहेत या सगळ्यांनाच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे तथा राज्य प्रशासनातील सल्लागारतर्फे महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्यामार्फत उमेदवारांना रोजगारक्षम बनवून रोजगार मिळवण्यासाठी एकूण 261 नामनिर्देशित व्यवसाय म्हणजे त्या ठिकाणी डेजिग्नेटेड ट्रेड्स याला आपण म्हणतो आणि 39 व्यवसाय गटामध्ये एकूण 762 ऑप्शनल ट्रेड या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. असे सुवर्णसंधी आहे या व्यवसायामध्ये किंवा या आस्थापनामध्ये तुम्ही घेऊ शकता. आता डेजिग्नेटेड ट्रेड म्हणजे नामनिर्देशित व्यवसाय जे आहेत तर यामध्ये इथे बघा दिलेत व्यवसाय कोणकोणते आहेत. तर अभियांत्रिक उत्पादन, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, रासायनिक, बांधकाम, मुद्रण, हॉटेल, कॅटरिंग, रिटेल, IT आणि सॉफ्टवेअर, आरोग्यसेवा, पारंपरिक व अपारंपरिक व्यवसाय अभ्यासक्रम जे आहेत, कृषी आणि अन्य प्रक्रिया, नवीन तंत्रज्ञान व सेवा इतर म्हणजे सगळेच जवळजवळ क्षेत्र या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहेत जी व्यवसायामध्ये आहेत. तर याचबरोबर ऐच्छिक व्यवसाय म्हणजे ऑप्शनल ट्रेड आपण म्हणतो ते सुद्धा याच्यामधलेच तुम्हाला दिसणार आहेत. शैक्षणिक पात्रता जर तुम्ही डेजिग्नेटेड करत असाल तर ITI उत्तीर्ण आवश्यक आहे.
त्याचबरोबर 8वी 10वी 12वी BSc जर असेल तर इयत्ता 5वीपासून हे ऐच्छिक व्यवसायसुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर याच्यासाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्याचबरोबर ग्रॅज्युएट प्रोग्राम्स आहेत, ग्रॅज्युएट अप्रेंटिस प्रोग्राम आहे, टेक्निशियन अप्रेंटिस आहे, टेक्निशियन व्होकेशनल अप्रेंटिस आहेत. तर हे सुद्धा याच MAPS किंवा NAPS मधूनच तुम्हाला याचा फायदा मिळवता येणार आहे. आता याची अधिक माहिती जर बघितली, आता ह्या कटआउट तुम्हाला हा जो पेपर सेक्शन आहे तुम्हाला PDF मध्ये खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे. शिकाऊ उमेदवारी योजनेची मुख्य वैशिष्ट्ये व कौशल्य वाढीचे उद्दिष्ट. आता महत्त्वाचं म्हणजे स्किल वाढवण्यासाठी सदर योजना राबवली जात आहे. त्याचबरोबर प्रोत्साहन मिळालं तर मुलं त्या ठिकाणी स्किल वाढवतील आणि स्वतःचा व्यवसाय किंवा आस्थापनामध्ये नोकरी मिळू शकतात. म्हणजे कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र ही जी नांदी आहे ती या ठिकाणी तुम्हाला प्रूव्ह होणार आहे. तर शिकाऊ उमेदवार योजना ही उद्योग आणि शिक्षण प्रशिक्षण यामधला दुवा आहे. म्हणजे ही जी योजना आहे त्यांच्या गरजेनुसार विविध व्यवसायामध्ये कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी शिकाऊ उमेदवारी योजना प्रभावी साधन आहे. प्रशिक्षणार्थी जे असतात तंत्रज्ञान आणि प्रक्रियेतील ताज्या गोष्टी म्हणजे लेटेस्ट ज्या गोष्टी आहेत, टेक्निक्स आहेत ते या ठिकाणी शिकवली जातात आणि यामध्ये जलद गतीने काम करू शकतात व त्यामुळे उद्योगाची उत्पादन क्षमतासुद्धा वाढण्याचं एक काम होतं. त्याचबरोबर कमी त्या ठिकाणी कालावधीमध्ये एक चांगला कर्मचारी या ठिकाणी मिळू शकतो. उद्योगांना प्रशिक्षित उमेदवारांना कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून सामावून घेता येणार आहे. त्यामुळे कुशल मनुष्यबळ भरती करण्यासाठी होणारा खर्च टाळता येणार आहे. तर याचे फायदे भरपूर आहेत. ते तुमच्या या पेपर्समध्ये तुम्हाला मिळणार आहेत. अधिक माहिती त्या ठिकाणी कमीत कमी वय 14 वर्ष आहे आणि कमाल वयाची कोणतीही अट नाही. म्हणजे जास्तीत जास्त वयाची अट नाही. 14 वर्ष मिनिमम वय त्या ठिकाणी आवश्यक आहे. परंतु राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास म्हणजे NAPSचा लाभ घ्यायचा असल्यास तर 35 वर्ष फक्त अट दिलेली आहे. MAPSसाठी 14 वर्ष मिनिमम आहे. आता या ठिकाणी विद्यावेतन म्हणजे स्टायपेंड जो मिळतो तो 70% पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी 80%, तिसऱ्या वर्षी 90% एवढा मिळणार आहे. म्हणजे जो कंपनीमध्ये परमनंट कामगार असतो त्यापेक्षा थोडासा तुम्हाला कमीचा विद्यावेतन मिळणार आहे. परंतु तुम्हाला प्रोत्साहन मिळावं त्यासाठी अप्रेंटिस पोर्टलवर तुम्हाला जर रजिस्ट्रेशन केलं तर NAPS अंतर्गत आणि MAPS अंतर्गत NAPS आणि NAPSचे असे 1500 आणि MAPSचे 3500 असे एकूण 5000 रुपये दर महिना एक्स्ट्राचे मिळणार आहेत. म्हणजे कंपनीने आस्थापनाने दिलेले जे काही समजा एक 10,000 असेल तर इथे तुम्हाला शासनाकडून अधिक 5000 रुपये मिळणार आहेत आणि एकूण 15,000 तुम्हाला त्या ठिकाणी मिळू शकतात. तर हा प्रोत्साहन DBT तुम्हाला डायरेक्ट तुमच्या अकाउंटला विद्यावेतनाचं वाटप करण्यात येतं. आता याची नोंदणी जी आहे ती तुम्हाला वेबसाईटवर यायची आहे म्हणजे करायची आहे. तर apprenticeshipindia.gov.in ही एक वेबसाईट आहे. त्याचबरोबर MAPSसाठी maps.dvt.gov.in ही एक वेबसाईट आहे. ह्या सगळ्या वेबसाईटवर तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर आता अप्रेंटिसशिप वेबसाईटवर तुम्हाला रजिस्टर कॅन्डिडेटमध्ये जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर इथे तुम्हाला रजिस्ट्रेशनची प्रोसेस कशी असते याच्याबद्दलचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. त्याचबरोबर MAPSवर बरेच व्हिडिओ त्या ठिकाणी अपलोड केले. मग अशी म्हटल्याप्रमाणे MAPSची एक प्लेलिस्टच आहे. त्याचबरोबर अप्रेंटिसशिपची सुद्धा एक प्लेलिस्ट आहे. त्या सगळ्या प्लेलिस्ट या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. तर अशा प्रकारे तुम्हाला ज्यावेळी तुम्ही रजिस्ट्रेशन करता त्यावेळी तुम्हाला या योजनेअंतर्गत साधारण 6 महिन्यापासूनची जो कालावधी असतो तो 36 महिन्यापर्यंत असतो. म्हणजे तुम्हाला इथे 6 महिन्यापासून 36 महिन्यापर्यंत 5000 रुपये जर पकडले तर 30,000 ते 30,000पासून ते 1,80,000 पर्यंत अतिरिक्त मानधन त्या ठिकाणी मिळू शकतं. तर या ठिकाणी देवेंद्र फडणवीस जी आहेत मुख्यमंत्री यांनी सुद्धा स्मॉल इंडस्ट्री म्हणजे ह्या योजनेबाबत अधिक स्टार्टअपसाठी एक प्रोत्साहन दिलेलं आहे. उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी सुद्धा या कालच्याच बैठकीमध्ये प्रोत्साहन दिले आहे. त्याचबरोबर अजितदादा पवार साहेबांनी, त्याचबरोबर मंगलप्रभात लोढा साहेब जे आहेत ते कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग यांनी सुद्धा रोजगार निर्माण करण्यासाठी कौशल्य विकास विभाग जोरदारपणे काम करत आहे. त्यामुळे
सर्वाधिक रोजगार निर्माण केले जातील यासाठी विभागाच्या सर्व योजना प्रभावीपणे राबवल्या जात आहेत. केंद्राच्या राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार प्रोत्साहन योजना व महाराष्ट्र शिकाऊ उमेदवार प्रोत्साहन योजना अंतर्गत शिकाऊ उमेदवारांना मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिले जात असून प्रशिक्षणार्थींना स्वावलंबी होण्यास मदत होणार आहे असे साहेबांनी म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारे सगळ्या वेबसाईट, सगळ्या डिटेल्स तुम्हाला संपर्क करायचा असेल तर खाली या ठिकाणी दिलेला आहे. त्याचबरोबर सदरची PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन लिस्टमध्ये मिळणार आहे. तर ज्यांना या उमेदवारी योजनेअंतर्गत फायदा घ्यायचा आहे त्यांनी वेबसाईट्सवर जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे. लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि या योजनेचा फायदा घ्यायला विसरू नका. धन्यवाद.